विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. धुमशान उडालेला आहे सगळीकडेच विधानसभेच्या निवडणुकांचं. काय करावं जनतेने? अकोट विधानसभा मतदारसंघातील अनेक लोक आपल्याला बघत आहेत. अकोट तालुक्यातील लोक आपल्याला बघत आहेत. काय करावं? काय पर्याय निवडावा? आणि विकासाच्या बाबतीत ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, काय वाटतं कोण विकास करेल अकोट तालुक्याचा, अकोट विधानसभा मतदारसंघाचा? काय वाटतं आम्हाला? विकासाच्या तर फक्त गप्पा आहेत. आता मी लहानाचा मोठा या गावात झालो, अकोटात झालो, परंतु 25 वर्षापूर्वी अकोट चांगलं होतं. या 25 वर्षामध्ये या राजकीय लोकांनी फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून विकासाच्या नावावर त्यांची मतं घेतलीत. विकास शून्य आहे. तोच धूळ आहे, तेच रस्ते आहेत, खड्डे, पाण्याचाही प्रश्न आहे, विजेचाही प्रश्न आहे. बरोबर. बऱ्याच ठिकाणी अजूनही विद्यार्थ्यांना पायी यावं लागते. शाळांना छपरं नाहीत, दवाखान्याची व्यवस्था नाही, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न असो. अरे याचे भाव वाढलेत. सोयाबीनचे काय भाव आहेत? बरोबर. आणि सोयाबीन पेरण्याची जी थैली असते त्याचे काय भाव आहेत? बिलकुल. सोयाबीनला जे खत दिले जाते DAP त्याचे काय भाव आहेत? आज शेतकऱ्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्यातले अश्रू आटलेले आहेत. इतकी भीषण भयावह परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. म्हणून शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी जो उमेदवार लढा देईल आणि जनतेसाठी अर्ध्या रात्री पेटून उठेल, त्यांचा आवाज होईल आणि त्यांच्या कल्याणासाठी जो झटेल अशाच उमेदवाराला मी तर असं म्हणतो की शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या उमेदवाराला प्राधान्य देऊन त्यालाच त्या ठिकाणी विधानसभेत पाठवावं. धर्माच्या, जातीच्या नावावर जे लोक मतं मागतील, आजपर्यंत आपण चिवत्या बनलो, आता यापुढे चिवत्या बनू नये असं माझं ठाम मत आहे. तर शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्र जे आहेत आपण त्यांनाच यावेळेस मत द्यावं असं सरांनी आता सांगितलेलं आहे. सर, जी परिस्थिती अकोट विधानसभा मतदारसंघाची आहे किंवा अकोट तालुक्यातील जनतेची आहे, आपण एक कवी आहात, साहित्यिक आहात, अकोटची जी परिस्थिती आहे ती आम्हाला आपल्या कविताच्या माध्यमातून जरूर ऐकायला आवडेल. अच्छा. मी हेच सांगू इच्छितो की पक्षी मुग्या बांधतात वरून, पक्षी विणतात खोपा. अकोट तेलाऱ्या वासियांनो आता काढू नका झोपा. आपल्याला जर आपल्या अकोट तालुक्याचा, तेलारा तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर मी तुम्हाला हात जोडून सांगतो की अत्यंत चारित्र्यवान असलेला, सुशिक्षित असलेला, जनतेचे प्रश्न समजावून घेणारा, आपल्या तेलाऱ्यात, अकोटात, खेड्यापाड्यात लोकांना टाइम देणारा, त्यांचे लोकांचे प्रश्न ज्यांना माहीत आहेत आणि त्या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात कळकळ आहे आणि विधानसभेत जो त्याच्यासाठी लढा देईल, पेटून उठेल, भांडेल जनतेसाठी, अशाच शेतकऱ्याच्या उमेदवाराला या जनतेनं निवडून द्यावं. आणि मला आता विश्वास आहे, कारण लोकांच्या डोळ्यावर जी काही धूळ होती ती आता निघालेली आहे. त्यांच्या डोळ्यातलं कचरं निघालेलं आहे धर्माचं, जातीचं. आता यावेळेला लोक जातीचा, धर्माचा विचार करून मतं मारणार नाहीत, शेतकऱ्यांच्या उमेदवाराला ते प्राधान्य देतील अशी मला अकोट आणि तेलारा तालुक्यातल्या मतदारांविषयी खात्री आहे. आणि ती अपेक्षा ते लोक जरूर माझी पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना धन्यवाद. जे प्रश्न आहेत ते जे उमेदवार सोडवेल, शेतकऱ्यांचे प्रश्न जे मार्गी लावेल अशा उमेदवाराला आपण मत द्यावं असं सरांनी आता सांगितलेलं आहे. सर, अनेक लोक आपल्याला बघत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणाला पाठिंबा देणार आहात किंवा इतर जनतेला, अनेक साहित्यिक आपल्याला बघत आहेत, कवी लोक बघत आहेत, आपल्यासारखे प्राध्यापक, शिक्षक वृंद आपल्याला बघतोय. काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीकरिता? काय संदेश आहे? मी जे बोललो, मी वैयक्तिक कोणा उमेदवाराचं नाव घेणार नाही, कारण तो प्रचार होईल. परंतु लोकांना त्याची जाणीव आहे, लोकांना ते सगळं कळते. जो उमेदवार सुशिक्षित आहे, जो बोलू शकतो विधानसभेत, जनतेचे प्रश्न मांडू शकतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो, आरोग्याचे प्रश्न मांडू शकतो, शिक्षणाचे प्रश्न मांडू शकतो, रस्त्यांचे प्रश्न मांडू शकतो, अशा क्वालिफाईड उमेदवाराला, लढवय्या उमेदवाराला आणि जनतेत मिसळणाऱ्या लोकांना, स्थानिक उमेदवाराला लोकांनी प्राधान्य द्यावं, त्याला निवडून द्यावं अशी माझी लोकांना
विनंती आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते माझ्यासोबत साहित्यिक, कवी आणि सेवानिवृत्त प्राध्यापक श्री विठ्ठल कुलट सर. आपण बघितलेलं आहे की अकोट विधानसभा मतदारसंघाची जी परिस्थिती आहे किंवा जे लोक निर्णय घेत आहेत ते त्यांनी कवितेच्या माध्यमातून, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आता खूप सुंदरपणे स्पष्टीकरण केलंय.